नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. टाईम होतोय 7:15. 18 तारीख आहे आजची आणि CNG भरून घेतो. CNG भरून झाल्यानंतर आपण लॉग इन करू. 7:30 वाजले आहेत आणि 793चं CNG बसलं गाडीमध्ये. आता ओला, उबर, रॅपिडो सगळ्यांना चालू करतो. आपला जो पास आहे तो 5:26 एक्सपायर होणार आहे आज. आणि अशा प्रकारे इथे काही सर्च वगैरे काही दिसत नाही आहेत. अंधेरी साईडला आहे पण नवी मुंबई साईडला सर्चच नाही आहे. अंधेरी साईडला आहे पण नवी मुंबईमध्ये काय नाही आहे. इन्सेंटिव्ह आहे तो गायब आहे. काय हा इन्सेंटिव्ह? अच्छा, एअरपोर्टवाला इन्सेंटिव्ह आहे. आपल्या काहीच उपयोगाचा नाही कारण आपण एअरपोर्टमध्ये बुकिंग घेतच नाही जास्त सहसा. त्यानंतर रॅपिडो याला पण चालू आणि आपला ओला त्याला पण चालू. आता अननेसेसरी कुठे जायचं नाही आहे. जिथून काय ट्रिप भेटेल बघायची, व्यवस्थित चांगली असेल तर ठीक आहे, अन्यथा शांत बसायचं. मित्रांनो, ऑलमोस्ट 8 वाजायला आलेत आणि ही बुकिंग भेटली आहे ठाणे हिरानंदानी. 40 किलोमीटरचे 640 समथिंग काहीतरी दाखवते. सो लेट्स गो. मॅडम पण आले आपल्या. कस्टमरला केला ड्रॉप हिरानंदानीमध्ये आणि थोडंसं उलटं फुलटं झालं होतं लोकेशन, बट ठीक आहे. 30 किलोमीटरचे 685 भेटले आणि याच्यामध्ये आपला टोल जो आहे तो पण रिफंड झालेला आहे. कारण शिलफाट्यावरून आलं तर एक टोल लागतो मध्ये, तर त्याचा आपलं रिफंड झालेला आहे. आणि अशा प्रकारे कुठली तरी ट्रिप लागते पण मी उचलतोय. आईच्या गावात एरर आला म्हणजे ही ट्रिप कोणालाच नाही गेली माझ्या मते तरी. ठीक आहे, मी इथेच तर थांबतो कारण इथून चान्सेस आहेत की आपल्याला ट्रिप लागतील. एक चेंबूरची बुकिंग उचलली. चांगला फेअर, काय माहिती किती आहे कसं आहे. जाऊया. 10:07 झालेत आणि वरळीची ट्रिप लागते पण मी वरळी साईडला जाणार नाही कारण तिथून नंतर लागणार नाही. 1169 रुपयाचं काम झालं आहे आणि ट्रिपचं फेअर दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही आताचा फेअर होता 26 किलोमीटरचे. स्टेशन रोड, नौपाडा, बँड्रा, ईस्ट मुंबई. आय गेस ही बँड्रा टर्मिनलची ट्रिप आहे पण आपल्या बँड्रा टर्मिनल्सला नाही जायचं. आणि ही वाली ट्रिप ही अशा प्रकारे 2 ट्रिप कंप्लीट झाल्यात आणि सर्च असल्या कारणाने ट्रिपा वाचत आहेत पण पाहिजे तशा ट्रिप नाही भेटत मला. भावानो, ठाण्याची ट्रिप लागली आहे. 22 किलोमीटरचे 322 रुपये देतोय. काय करू शकत नाही आता, पण ठाण्याला गेलो ना की परत मग ह्या साईडला ट्रिप भेटली तर चांगलंच आहे. कारण आता रेट जो आहे तो खूप जास्त कमी भेटणार आहेत. आता ओलामध्ये ट्रिप लागली तर चांगली गोष्ट आहे पण जर नाहीच लागली तर म्हणजे मुश्किल आहे. मला एक वॅगनरवाले दादा भेटले जे की कुर्ल्यामध्ये राहतात, जस्ट रॅन्डम. आणि त्याही सहज विचारलं की तुम्ही किती काढता, म्हणजे किती कमवता. तर मी त्यांना बोललो की 3,300च्या आसपास होऊन जातो. तर त्याही माझा स्वतःचा मोबाईल दाखवला स्क्रीनवरती, म्हणजे असा 26 ट्रिप 4,200 लोकलमध्ये. 150-200 रुपयेवाले असे ट्रिप. आणि त्यांना माहिती आहे की कुठून कशा काय ट्रिप लागतात. तर तेच आहे, कमवणारा कसाही कमवतो, मग भलेही तुमच्याकडे कोणतीही गाडी असो. मित्रांनो, मी आता कस्टमरला बघ इथे ड्रॉप केलं या राईट साईडला आणि वाट बघत होतो ट्रिप लागायची. माझा पूर्ण फ्रंट बंपर एवढा मातीने माखला होता ना, तर मी तो धुत बसलो. माझ्या 2 पाण्याच्या बाटल्या संपल्या आणि तेवढ्यात एक गोरेगावची ट्रिप लागली उबरमध्ये. आणि मी आता चालू आहे कस्टमरला पिकअप करायला. 28 किलोमीटरचा 400 रुपयाचा फेअर दाखवला आणि करतो पिकअप. त्यांना 1 तासामध्ये पोहोचेन. असं ट्रॅफिक आहे पण इतकी नाही आहे. 470 रुपये भेटले यावाल्या फेअरमध्ये. 11:17 पिकअप केलं होतं टाईम. आणि आता सध्या आहे नेस्को. इथं हा नेस्को आहे, गेट नंबर 2च्या थोडासा पुढे. सर्च आहे उबरमध्ये.
अंधेरी वगैरे साईडला. वसई विरार साईडच्या ट्रिपा लागतात तर मी ते घेत नाही आहेत वसई विरार साईडची ट्रिप. आता इथून नवी मुंबईची ट्रिप लागली तर तरी ठीक आहे, ठाणे लागेल तरी ठीक आहे. मी ॲटलिस्ट आहे ना 300 रुपयापेक्षा जास्तची ट्रिप बघतोय, म्हणजे उचलायला ट्राय करतोय. भेटली तर ठीक आहे. गोरेगाव नेस्कोवरून ठाण्याची ट्रिप लागली. ठाण्याची ट्रिप कंप्लीट केली. ठाण्यावरून अंधेरीची ट्रिप भेटली. मग अंधेरीला कस्टमरला घेऊन आलो. प्रीमियर कॅटेगरी 25 किलोमीटरचे 537 रुपीज दिले. आणि आता सध्या टाईम होते 3:48 आणि माझ्या गाडीमध्ये फक्त एकच पॉईंट CNG बाकी आहे आणि इथेच थांबतोय मी. बघू इथून ट्रिप लागली आपल्या घरच्या साईडची तर मग घेऊन जाईन, नाहीतर मग CNG वगैरे भरायला वगैरे खूप जास्त टाईम लागणार. इथे आसपास वरली लागते. आता बरोबर 20 रुपये पर किलोमीटरचा रेट देते. 21 किलोमीटरचे 396.62. बंद करतो. ॲक्सेप्टन्स रेट पण आहे तो आपला वाढला आहे. आणि अशा प्रकारे आहे नियोजन. 3,000 रुपयाचा धंदा झालेला आहे आतापर्यंत. गाडी 167 किलोमीटर चालली आहे. CNG नियर मी. 450 मीटरवरती पण एक आहे CNG पंप. आपल्याला असा CNG पंप पाहिजे ना की जो की जरासा रस्त्याच्या साईडला हायवेच्या साईडला असेल तर बरं होईल. हा वाला CNG पंप कुठे? अरे यार, हा वाला अशा ठिकाणी CNG पंप आहे ना मित्रांनो की खूप जास्त ट्रॅफिक आहे. मी असा डिसिजन घेतलेला आहे की आहे ना आपण CNG नको टाकायला. अरे यार 50 किलोमीटर घर आहे. 50 किलोमीटर. पवईमध्ये कुठे CNG पंप असणार? पवईमध्ये नसणार. पवईची ट्रिपवर लागते. मित्रांनो टाईम होतोय 4:01. एक पॉईंट आहे CNGचा आणि उल्वे गावठण एरियामधली मी ट्रिप उचलली आहे नवी मुंबईची. कस्टमरला काय CNG पंपावरती काय मी उतरवणार तर नाही आहेत. इवन CNG टाकणारच नाही आहे मी, कारण बघू किती चालते गाडी एक पॉईंट CNG वरती. तर फेअर जो आहे तो 646 प्लस 47 किलोमीटर समथिंग काहीतरी आहे. तर त्या हिशोबाप्रमाणे हलकासा फेअर थोडा जास्त मिळाला असता तर बरं झाला असता, पण ठीक आहे, नो इश्यू. लवकरात लवकर ट्रिप भेटली तर लवकर मुंबईमधून एक्झिट मारायला चान्स भेटला. 47 किलोमीटरची ट्रिप होती आणि 649 भेटले. 649 भागिले 47, 13 रुपये 80 पैसे आणि 210 रुपयाचा टोल रिफंड आहे. CNG संपलं. 17 किलोमीटर गाडी पेट्रोलवरती चालवली. नो इश्यू, काही हरकत नाही. आणि टोटल जो काम आहे तो उबरमध्ये झाला आहे 3,500 रुपयाचा. 3,597. 3,597.99 दाखवतो तुम्हाला, थांबा. हे बघा 3,597.99. आता काय लॉग इन करू? मला घरी जायची इच्छा होते कारण मला लागली भूक. याच्यामध्ये रॅपिडोमध्ये कोणत्याही प्रकारची ट्रिप नाही झाली, परत ओलामध्ये पण कोणत्याही प्रकारची ट्रिप नाही झाली. सगळं काम आहे उबरवरतीच झालेलं आहे. आणि गाडी जी चालली आहे ती चालली आहे 212 किलोमीटर. तर मित्रांनो सिच्युएशन जरा असं आहे की पाऊस खूप जास्त पडतोय आणि उल्वेमध्ये होतो. उल्वेपासून मी रॅपिडो आणि ओला दोन्ही ॲप चालू केले. उबर ॲप चालू नाही केला कारण उबरचं पास संपलं होतं. तर विनाकारण कशाला ॲक्टिवेट करू पास? उद्या रविवार आहे आणि म्हणून मी विचार केला की चला यार जाऊया. तर तिथून जो निघालो, मला 32 मिनटं काय 35 मिनटं दाखवत होता आणि हळूहळू ट्रॅफिक वाढत चालली आहे. पाऊस पण पडतोय. पाऊस पडल्यावरती ट्रॅफिक तर वाढतेच, पण ट्रिप काय लागली नाही बाबा, ना ओलावरती ना रॅपिडोवरती. मग आता आपल्याच एरियामध्ये एक सबस्क्रायबर राहतात, त्याचे पण यूट्यूब चॅनल आहे. त्यांची चॅनलची लिंक आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो मी, जाऊन व्हिजिट करा. ह्याच्या आधी पण मी सांगितलेलं होतं, पण ते खूप आधीच्या व्हिडिओ मी सांगितलेलं. तर ते भेटत आहेत मला तिथे. मी बोललो ठीक आहे,
इर्टिगा गाडीची हालत, कोणाला इर्टिगा घ्यायची असेल ना तर त्यांच्या चॅनलवर जाऊन जरा व्हिजिट मारा. त्यांचा धंदा कसा होतोय तुम्हाला अंदाज येईल. असं नाही की मोठी गाडी घेतली म्हणून मोठा बिझनेस भेटेल, असं नाही आहे. रियालिटी ते वेगळी आहे. ही छोटी गाडी जी आहे ना ही 4,000 धंदा करते सध्या. ही माझी सिडन गाडी आहे ना ही 3,500चा धंदा करते सध्या. आणि एक्सेल गाडी आहे ना ते 2,500-3,000 रुपये धंदा करून मित्रांना घरी जावं लागते. काय EMI काढतील, काय घरी पैसे ठेवतील. आणि जे पोरं बाळावाली आहेत ड्रायव्हर मित्र त्यांची तर पूर्ण वाटच आहे. तर सध्या बिझनेस खूप जास्त क्रिटिकल आहे. नीट विचार करून जे पण काय डिसिजन घ्याल ना नीट विचार करूनच घ्या. दुसरा काय ऑप्शन असेल जॉब बिबचा ना तर तो ट्राय करा. याला सगळ्यात शेवटचं प्राधान्य देऊ शकता तुम्ही. तर भावांनो बॅकग्राऊंड नॉईज थोडासा मॅनेज करा कारण पाऊस पडतोय तर काय करू शकत नाही आपण. गाडी चालली आहे टोटल 229 किलोमीटर. त्याच्यापैकी आज टोटल पेट्रोलवरती गाडी चालली आहे ती आहे 35 किलोमीटर चालली आहे. आणि आपली टोटलची अर्निंग आहे ती आहे 3,597 रुपये. आपण एक राऊंड फिगर 3,598 पकडू. मायनस एक साधारणतः 800 ते 850च्या आसपास आपलं CNG गेलं आहे. त्यानंतर 87 जो आहे तो आपला ओलाचा रिचार्ज. उबरचा पास ॲक्टिवेट झालेला नाही आहेत. आणि 10 ते 11 तासामध्ये आपली 2,661 रुपयाची अर्निंग झालेली आहे. जर 3,598 भागिले 229 किलोमीटरचं केला तर 15 रुपये पर किलोमीटरच्या हिसाबाप्रमाणे गाडी चालली आहे. हे जरा जास्त अजून जास्त चाललं असतं पण मी जर ट्रिप घेतली असते तर कारण नवी मुंबईमधून मला कुठली काही ट्रिप लागली नाही. तर आजचा सॅटर्डेचा दिवस बऱ्यापैकी खूप चांगला गेला. नॉर्मल डेपेक्षा पण आज बेटर होता आजचा दिवस. आणि अर्निंग तर तुम्ही बघितलीच. तर अशा प्रकारे आजचा दिवस तिथेच एंड होतो. व्हिडिओ आवडला असेल तर की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर.